निशा घरातली कामं लवकर लवकर आवरत होती, कारण आज तिची किटी पार्टी होती आणि तिला तिकडे जायचं होतं. ती तिच्या सासूला म्हणाली, आई, मी जेवण बनवून ठेवलं आहे. तुम्ही आणि बाबा दुपारी जेवून घ्या. मी संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत घरी परत येईन. तिची सासू म्हणाली, ठीक आहे निशा, तू निश्चित होऊन जा आणि संध्याकाळच्या चहाची काळजी करू नकोस. आरामात ये, घाई गडबड करू नकोस. निशाला जाणवलं की तिची सासू तिच्याशी बोलत होती तेव्हा त्यांचा चेहरा उदास वाटत होता. नाहीतर तिची सासू कायम हसत असायची. मग आज अचानक त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी का आली असेल? निशा विचारात पडली. ती काळजी करत सासूला म्हणाली, आई, तुम्ही उदास का दिसत आहात? काही प्रॉब्लेम आहे का? जर काही झालं असेल तर मला सांगा. बहुतेक मी तुमची काही मदत करू शकेन. तिची सासू खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणायचा प्रयत्न करत म्हणाली, नाही निशा, असं काहीच नाही. ते रात्री झोप नीट झाली नाही ना, त्यामुळे चेहरा उतरला आहे. थोडा वेळ झोप काढली की मग मला बरं वाटेल. पण निशाला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तरी पण तिने विषय जास्त वाढवला नाही आणि तयार होऊन किटी पार्टीला निघून गेली. पार्टीत तिच्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या नवऱ्याच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या गोष्टी बोलत होत्या. निशा म्हणाली, जेव्हा आपण कुणावर प्रेम करतो तेव्हा आपोआप त्याच्यावर विश्वास ठेवला जातो, कारण प्रेम आणि विश्वास एकमेकांचे पूरक आहेत. तिची मैत्रीण स्वाती म्हणाली, निशा, मी तुझ्या या बोलण्यावर पूर्णपणे सहमत नाही. कधी कधी प्रेमात अतिविश्वास घातक ठरू शकतो. जेव्हा आपण प्रेमात अंधविश्वास करायला लागतो तेव्हा आपल्या विश्वासाला तुटायला वेळ लागत नाही. तिथे बसलेल्या सगळ्या बायका स्वातीच्या बोलण्याचे समर्थन करायला लागल्या. त्या म्हणाल्या, प्रेम करणं आणि आपल्या पार्टनरवर विश्वास करणं ठीक आहे, पण डोळे झाकून विश्वास नाही ठेवायला पाहिजे, मग तो आपला नवरा का असेना. निशा म्हणाली, मी तुमच्या बोलण्याशी सहमत नाही. मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते आणि विश्वास पण करते, कारण मला माहीत आहे की तो पण माझ्यावर तेवढंच प्रेम करतो. ते या जन्मातले असो किंवा पुढच्या 7 जन्मातले असो, तो माझ्यावर प्रेम करत राहणार. माझ्या कपाळावरचे कुंकू आणि माझे मंगळसूत्र याचे प्रतीक आहे. मी दुसऱ्या बायकांसारखी नाही, ज्यांचे नवरे त्यांच्यासोबत विश्वासघात करतात आणि त्या तरी पण त्यांच्या नावाचं कुंकू लावून मंगळसूत्र घालून चेहऱ्यावर खोटं खोटं हसून घेऊन फिरत असतात. मी असा खोटा दिखावा कधीच करू शकत नाही. मला माहीत आहे की माझा हा विश्वास कधीच तुटणार नाही. असं म्हणत निशा गर्वाने मान ताठ करून हसायला लागली. पार्टीनंतर निशा जेव्हा घरी निघाली होती तेव्हा तिची नजर नवऱ्याच्या कारवर पडली, जी तिच्या बाजूने आत्ताच निघून गेली होती. सिग्नलवर तिची टॅक्सी थांबली तेव्हा तिनं बघितलं की तिच्या नवऱ्याच्या गाडीत एक मुलगी त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती. निशाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. एका क्षणासाठी तिच्या मनात संशय निर्माण झाला, पण तिने विचार केला की ती नवऱ्याची सेक्रेटरी असेल आणि ते लोक ऑफिसच्या मीटिंगसाठी निघाले असतील. तिने ती गोष्ट डोक्यातून काढून टाकली आणि स्वतःच्या मूर्खपणावर हसायला लागली. जेव्हा ती घराच्या दारात पोहोचली तेव्हा आतून तिच्या सासूचा आवाज तिला ऐकायला आला. त्या त्यांच्या नवऱ्याला बोलत होत्या की बहुतेक माझ्या मुलावर मी संस्कार करण्यात कुठेतरी कमी पडले असेल. आपण तर आपल्या मुलाला असले संस्कार दिले नव्हते. त्याने आपली मान लाजेने खाली घातली आहे. जेव्हा सुनबाईला त्याच्या कर्तृत्वाबद्दल समजेल तेव्हा तिच्या मनाला किती यातना होतील. तिचा तर विश्वासच तुटेल. ती आपल्यावर खूप विश्वास ठेवते. अहो, मला तर काहीच कळत नाही की मी तिला कुठल्या तोंडाने सांगू की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आहे, विनोदने दुसरा संसार थाटला आहे. सासूचं बोलणं ऐकून निशाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची विचार करण्याची क्षमता संपायला लागली. तिचे हातपाय थरथर कापायला लागले. तसाच तिने दरवाजा उघडला. तिची अवस्था बघून तिच्या सासूला समजलं होतं की निशाने सगळं ऐकलं आहे. त्या दुःखी होऊन म्हणाल्या, निशा, आम्हाला तुला सांगायचं होतं, पण मी हिम्मत नाही करू शकले. मला माफ कर. मला माझ्या मुलाकडून अशा अपेक्षा अजिबात नव्हती. मी कधीच त्याला असले संस्कार दिले नव्हते. त्याने आपल्या घराची मानमर्यादा, इज्जत सगळी मातीत मिळवली आहे. स्वतःच्या सती सावित्री बायकोशी विश्वासघात केला आहे. हे ऐकून निशा रडत सासूला म्हणाली,
आई, तुम्हाला ही गोष्ट माहीत होती ना? तरी पण तुम्ही मला सांगितलं नाही. मला अंधारात ठेवलंत. आई, तुम्ही असं का केलंत? तिची सासू म्हणाली, निशा बाळा, मला पण कालच समजलं आहे. तेव्हापासून मी हाच विचार करत होती की मी तुला कुठल्या तोंडाने सांगू. निशा म्हणाली, आई, यात विचार करण्यासारखी कुठली गोष्ट आहे? तुम्ही मला तेव्हाच सांगायला हवं होतं. तुम्ही माझा विश्वास तोडला आहे. तुम्ही तर बोलत होता की तुम्ही मला तुमची मुलगी मानता. पण असं काहीच नाही. मी तर फक्त तुमची सून आहे, मुलगी नाही. तुम्हाला सगळं अगोदरपासूनच माहीत होतं की तुमच्या मुलाने दुसरं लग्न केलं आहे. तिची सासू खूप गंभीर होऊन म्हणाली, सूनबाई, तू मला दोष देऊ शकत नाहीस. मी तुला खूप अगोदर सावधान केलं होतं की मी तुला विचारलं पण होतं की निशा, विनोद आता प्रत्येक आठवड्याला ऑफिसच्या कामासाठी बाहेर का जात असतो? कुठल्या मुलीच्या नादाला तर लागला नाही ना? तेव्हा तू मला खूप गर्वाने आणि विश्वासाने बोलली होतीस. म्हणाली होतीस की आई, ते माझ्याशिवाय दुसऱ्या मुलीकडे डोळे वर करून पण बघणार नाहीत. त्यावेळी मी तुला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला होता की कुणावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नसतो. पण तू माझं बोलणं सिरियस घेतलं नाहीस. आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवणं ठीक आहे, पण त्याच्या वागण्यावर नजर पण ठेवायला हवी होती. स्वतःच्या प्रेमात त्याला अडकून ठेवायला हवं होतं. पण तू हे सगळं करायचं सोडून दिलंस. तू हे समजत राहिलीस की लग्नाच्या 15 वर्षानंतर त्याची काय गरज आहे. पण बहुतेक तू हे विसरून गेलीस की नवऱ्याला कायम खुश ठेवण्यासाठी त्याच्यावर आपला हक्क दाखवायचा असतो. वेळोवेळी त्याला स्वतःच्या प्रेमाची जाणीव करून द्यायची असते. पण तू हे सगळं केलं नाहीस. त्यामुळे तुझा नवरा दुसऱ्या कुणाच्या तरी रूपावर मोहित झाला. निशाजवळ सासूच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तिला काहीच कळत नव्हतं. ती मनातल्या मनात विचार करायला लागली की नवरा बायकोचं नातं फक्त शारीरिक आकर्षणात बांधलेलं असतं का? बायकोचे सुंदर रूप जोपर्यंत आहे तोपर्यंत ती त्याच्या मनाची राणी असू शकते का? जिथे तिचं रूप कमी व्हायला लागतं तसं नवऱ्याचं प्रेम पण कमी होतं का? पण सुंदर रूप फक्त बायकोचंच कमी होत नाही, तर नवरे पण पहिल्यासारखे तरुण राहत नाहीत. पण बायकोला तर नवऱ्याच्यामध्ये काही कमी दिसत नाही. ती तर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम नवऱ्यावर करायला लागते. ती स्वतःला नवऱ्याला समर्पित करण्यासाठी तयार असते. जर नवरा बायकोचं नातं फक्त शारीरिक आकर्षणावर टिकलेलं असेल तर नवऱ्याच्या नावावर केलेला शृंगार काय कामाचा? जर नवऱ्याने तिच्या कपाळाचे कुंकू हिसकावून दुसऱ्या कुणाच्या तरी कपाळावर सजवले असेल तर मग त्या अपमान झालेल्या कुंकवाला स्वतःच्या कपाळावर सजवण्याचा काय अर्थ आहे? हा तर नवऱ्याची मर्यादा आणि तिच्या प्रेमाचा अपमान आहे. जर नवऱ्याने बायकोचा स्वाभिमान आणि तिच्या आत्मविश्वासाला आपल्या वासनेच्या आगीत जाळून टाकले तर मग अशा खोट्या नात्यात बांधून राहण्याला काही अर्थ नाही. निशा हा सगळा विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिच्या पार्टीमधल्या मैत्रिणीचा फोन होता. तिने मोठा श्वास घेतला आणि फोन उचलला. तिकडून तिची मैत्रीण स्वाती गंभीर होऊन म्हणाली, निशा, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. पण त्या अगोदर तू तुझं मन घट्ट कर. निशा पण गंभीर होऊन म्हणाली, काय झालं स्वाती? तू असं का बोलत आहेस? कारण तिला तिच्या मैत्रिणीच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. तरी पण काहीच माहिती नसल्यासारखं दाखवत विचारलं. स्वाती म्हणाली, निशा, मी तुझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत बघितलं आहे. ती बाई खूप सुंदर आणि तरुण आहे. बहुतेक तुझ्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केलं आहे. तुला तर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमावर खूप विश्वास होता ना? पण तुझ्या नवऱ्याने तुझा विश्वास तोडला आहे. आणि ही गोष्ट अजिबात खोटी नाही, एकदम बरोबर आहे. ज्या मुलीशी तुझ्या नवऱ्याने लग्न केलं आहे ती माझ्या लांबच्या नात्यातली आहे. त्या मुलीच्या जाळ्यातून तुझ्या नवऱ्याचं सुटणं मुश्किल नाही तर खूप अवघड आहे. कारण ती मुलगी खूप लालची आणि घमंडी आहे. तिने तिच्या सुंदर रूपाच्या जाळ्यात तुझ्या नवऱ्याला फसवलं आहे. निशा, आता तू काय करणार आहेस? तू तुझ्या स्वतःच्या घरात तुझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला सहन करू शकतेस का? तू तुझ्या नवऱ्याचं घर सोडून निघून जाणार आहेस. हे सगळं तुझ्या आंधळ्या प्रेमामुळे झालं आहे. तू तुझ्या नवऱ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत होतीस. त्याचा परिणाम आहे.
जर तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या प्रेमात आणि रूपात बांधून ठेवलं असतंस तर तुझा नवरा तुला सोडून कधीच गेला नसता. पण तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या रूपात कशी बांधून ठेवणार होतीस? कारण ते तर खूप अगोदर संपलं आहे. तू तर मला तुझ्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठी वाटतेस. तू माझ्याकडे बघ, मी कसं स्वतःला सुंदर आणि फिट ठेवलं आहे. त्यामुळे माझा नवरा आज पण माझ्या रूपावर मोहित आहे. तरी पण मी माझ्या नवऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. त्याच्यावर नजर ठेवून असते. तो बाहेर काय करतो, कुणाला भेटतो, सगळ्यावर लक्ष ठेवते. तुला तर खूप गर्व होता तुझ्या नवऱ्याच्या प्रेमावर. मग त्याने तुला धोका का दिला? तुझा विश्वासघात का केला? असं म्हणत स्वाती तिचा अपमान करायला लागली. निशाने तिला काही उत्तर दिलं नाही. निशाचा फोन त्यावेळी स्पीकरवर होता. त्यांचं सगळं बोलणं तिच्या सासूने पण ऐकलं होतं. त्यामुळे निशाऐवजी तिची सासू स्वातीला उत्तर देत म्हणाली, स्वाती, तू निशाला तुझी मैत्रीण समजतेस ना? जर मैत्रिणीच तुझ्यासारख्या असतील तर निशाला दुश्मनांची काय गरज आहे? तू तिची मैत्रीण नाहीस तर दुश्मन आहेस. म्हणून तर तिच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करत आहे. जर खरंच तुला तिची काळजी असती तर तू तिला सहानुभूती दिली असतीस. तिचे दुःख वाढवण्याचा प्रयत्न केला नसता. आणि तसंही ही आमच्या घरातली गोष्ट आहे. आमचा मी बघून घेऊ. आम्हाला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. निशाच्या सासूचं बोलणं ऐकून स्वातीने फोन ठेवून दिला. आता तिला समजलं होतं की तिचं खरं रूप निशासमोर आलं आहे. दुसरीकडे निशा शांतपणे तिच्या सासूचे आणि मैत्रिणीचे बोलणे ऐकत बसली होती. नंतर तिथून उठून तिच्या खोलीत गेली. थोड्या वेळानंतर जेव्हा ती तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिचं रूप बदललेलं होतं. तिला बघून तिची सासू चकित झाली. कारण निशाने तिच्या भांगातले कुंकू, कपाळावरची टिकली आणि हातातल्या बांगड्या काढून टाकल्या होत्या. जणू ती आत्ता विधवा झाली आहे. निशाच्या सासूने तिच्याकडे बघून आश्चर्याने विचारलं, निशा, तू हे काय केलं आहेस? अजून तुझा नवरा जिवंत आहे आणि तू विधवेचं रूप धारण केलं आहेस. हा तर अपशकुन आहे. निशा म्हणाली, आई, माझ्या नवऱ्याने माझ्या कुंकवाचा अपमान केला आहे. त्यामुळे मी हे कुंकू माझ्या कपाळावर सजवू शकत नाही. माझ्या प्रेमावरून विश्वास उठला आहे. आज माझा स्वाभिमान पूर्णपणे तुटून गेला आहे. मी त्या बायकांसारखी अजिबात नाही, ज्या खोटा चेहरा घालून जगत आहेत. जर माझा नवराच माझा राहिला नाही, त्याने माझा विश्वास तोडला आहे. त्यामुळे मी पण हा खोटा शृंगार काढून आज फेकून दिला आहे. आजपासून याच रूपात मी राहणार आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी हे घर सोडून जाऊ शकते. निशा खूप ठामपणे सासूला म्हणाली. तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, निशा, आजपासून तू अशीच आमच्यासोबत या घरात राहत जा. निशा आज पहिल्यांदा तिच्या सासऱ्यांच्या तोंडातून तिचं नाव ऐकून आश्चर्याने सासऱ्यांच्या तोंडाकडे बघायला लागली. त्यांना निशाच्या चेहऱ्यावर असलेला प्रश्न लगेच समजला. ती हसत म्हणाली, निशा बाळा, आजपासून तू आमची सून नाहीस तर मुलगी आहेस. आणि मुलीला तिच्या नावाने हाक मारली जाते ना? स्वतःच्या नवऱ्याचं बोलणं ऐकून निशाच्या सासूच्या चेहऱ्यावर पण समाधानाचे भाव दिसले. बाबा म्हणून निशा सासऱ्यांच्या गळ्यात पडली. तिचे सासरे हसून म्हणाले, बाबा नाही, पप्पा बोल. तिची सासू पण नवऱ्याचं बोलणं ऐकून हसून म्हणाली, आणि मला आजपासून मम्मी बोलायचं. निशा म्हणाली, ठीक आहे मम्मी पप्पा, जशी तुमची आज्ञा. निशा पण मनाने गंभीर होत म्हणाली. निशाला असं बोलताना बघून तिचे सासू सासरे जोरजोरात हसायला लागले. निशा पण त्यांच्यासोबत हसायला लागली. तेवढ्यात निशाची नजर दारावर जाऊन पडली. अचानक तिचं हसू गायब झालं. तिला असं बघून तिच्या सासू सासऱ्यांनी पण दाराकडे बघितलं तर दारात त्यांचा मुलगा विनोद उभा होता. स्वतःच्या मुलाला बघून त्या दोघांचा चेहरा कठोर झाला. विनोद जसा दारातून घरात आला त्याचे बाबा कठोर आवाजात म्हणाले, विनोद, तू तिथेच थांब. आता तू या घरात नाही राहू शकत. वडिलांचं बोलणं ऐकून विनोद चकित होऊन म्हणाला, बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? हे घर माझं पण आहे. त्याचे बाबा कठोर शब्दात उत्तर देत म्हणाले, हे घर तुझं होतं पण आता राहिलं नाही. हे घर माझं आहे आणि आता तू इथे राहू शकत नाहीस.
त्याची आई म्हणाली, विनोद, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. तू आमच्या संस्कारांचा अपमान केला आहेस. आम्हाला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लावले आहेस. आम्ही तर तुला असले संस्कार दिले नव्हते. आमच्या संस्कारात काहीतरी कमी राहिले असेल, जो तू एवढा मोठा गुन्हा केला आहेस. एक बायको असताना पण तू दुसरं लग्न केलं आहेस. तू एकदाही निशाचा विचार केला नाहीस. तू असं केल्यामुळे तिचं काय होईल, तिच्या मनाला काय वाटेल. तू आमच्या दोघांचाही विचार केला नाहीस. मग आम्ही तरी तुझा विचार का करू? आत्तापासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. हे घर आजपासून निशाचे आहे आणि निशाची इच्छा असेल तेच लोक या घरात राहू शकतात. पण जेवढं मी निशाला ओळखते, ती कधीच हे मान्य करणार नाही. कारण ज्याने तिच्या प्रेमाचा विश्वासघात केला आहे, तिच्या कुंकवाचा अपमान केला आहे, त्याला या घरात जागा मिळेल, असं म्हणत त्याची आई गंभीर झाली. मी माझा निर्णय ऐकवला आहे. आईवडिलांचं बोलणं ऐकून विनोदने एक नजर निशावर टाकली. निशाच्या डोळ्यात स्वतःसाठी तिरस्कार बघून विनोदला समजलं होतं की आता त्याने त्याच्या कुटुंबाला कायमचं गमावलं आहे. विनोद निर्लज्ज होऊन नालायकासारखा निशाला म्हणाला, निशा, तू माझ्या आईवडिलांना तुझ्या मुठीत केलं आहेस, पण ते जास्त दिवस माझ्यापासून लांब राहू शकत नाहीस. तू बघतच राहा. हे लोक मला आणि माझ्या नव्या बायकोला या घरात स्वतःहून बोलावून घेतील, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. हे लोक माझा जास्त दिवस तिरस्कार करू शकत नाहीत. तू बघतच राहा. माझा मुलगा पण तुला सोडून माझ्याजवळ येईल. तुला माहीत आहे का? कारण माझ्याजवळ पैसा आहे. तू तर काहीच करत नाहीस. आपल्या मुलाच्या गरजा तू कुठून पूर्ण करणार आहेस? आत्ता तर मी इथून जात आहे, पण लवकरच माझ्या मुलाला घेऊन जायला मी परत येईन आणि तो पण माझ्यासोबत येईल आणि तू बघत राहशील. निशाने तिच्या नवऱ्याच्या बोलण्याचे उत्तर दिले नाही. निशाला असं गप्प बसलेलं बघून विनोदच्या चेहऱ्यावर गर्वाने हसू आलं. जणू तो बोलत आहे, तू माझ्यासमोर काहीच नाहीस. तू काहीच करू शकत नाहीस. त्याने एक नजर निशावर टाकली आणि तिथून निघून जायला लागला. तेवढ्यात निशाचा गंभीर आवाज ऐकून विनोद थांबला. निशा त्याला म्हणाली, मिस्टर विनोद, तुम्ही पण माझं बोलणं ऐकून घ्या. तुम्ही इथून पुढे माझ्या मुलाला भेटायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या नव्या बायकोसोबत आनंदात सुखात जगावं, तर आजच हे मान्य करा की तुम्हाला कुठला मुलगा नाही. जर तुम्ही त्याच्याजवळ जरी जायचा प्रयत्न केला, तर मी तुमची आणि तुमच्या नव्या बायकोची अशी अवस्था करेन की तुम्ही जगाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. विनोद रागात म्हणाला, तू माझ्या मुलाला भेटण्यापासून थांबू शकत नाहीस. तेवढ्यात एक गंभीर आवाज घरात घुमला. तुम्ही कुठल्या मुलाबद्दल बोलत आहात मिस्टर विनोद पवार? विनोदने मागे वळून बघितलं तर मागे त्याचा मुलगा राहुल उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर वडिलांसाठी तिरस्कार स्पष्ट दिसत होता. स्वतःच्या मुलाच्या डोळ्यात स्वतःसाठी तिरस्कार बघून विनोद घाबरला, कारण त्याच्या प्लॅनवर पाणी फिरलं होतं. राहुल म्हणाला, मिस्टर विनोद पवार, मी तुमचा नाही तर माझ्या आईचा मुलगा आहे. मी तुम्हाला माझा बाप मानत नाही. त्यामुळे इथून पुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नका. जो माणूस वासनीचा पुजारी असतो, तो ना कुणाचा मुलगा असतो, ना कुणाचा नवरा असतो आणि नाही कुणाचा बाप असू शकतो. त्यामुळे तुम्ही इथून जाऊ शकता. तुमची सुंदर बायको तुमची वाट बघत असेल. असं म्हणत राहुलने विनोदकडे तिरस्काराने बघितलं. स्वतःच्या मुलाचे एवढे कडू बोलणे ऐकून विनोद लाजून पाणी पाणी झाला. त्याची मान शरमेने खाली गेली. त्याने आशेने त्याच्या आईवडिलांकडे बघितलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर पण कठोर भाव दिसले. त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि एका हरलेल्या माणसासारखं थकल्या पावलाने घरातून बाहेर निघून गेला. निशा तिच्या मुलाच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर आनंदाचे होते. कारण आज तिच्या मुलाने त्याच्या आईच्या स्वाभिमानाची रक्षा केली होती.